हिरो कुठला? दमलं बघ. लागलं प्यायला. खेळतंय, उड्या मारतंय, लपतंय, खोड्या करतंय. भूक लागली की ब्राउनी बस जातंय परत. तिला लई त्रास देतं पण. अरे थांब की, ते पितंय परत त्या नादाने खेळायचं हे करीन ते. मग झालीकडे. तेवढं कसं कळतंय? भूक लागली गेली की दूध प्यायचं. एवढं सहन करते ना ब्राउनी, खरंच आई ती आई असते राव, खरंच. एवढा त्रास देतंय ती. डोक्यावर उड्या मारतं, पोट्यावर उड्या मारते, चावते पायाला. चावतं म्हणजे तो खेळतोय तो, पण बिचारी साऱ्या गोष्टी सहन करते. उलटं कुठं गेलाय का नाही बघायला मागं पळत जाते. आज जाऊन बस रे, जा जा, तिथं जा, तिथं जा. हां, तिथं जाऊन पे. हां, मग तिथं झोप पण. हे हुशार आहे पोरगी, खरंच. म्हणजे एवढी निरागस आहे ना की तिला माझं तुझं हे काय नाही, ती समान प्रेम देते साऱ्यांना. शंभूवर तेवढाच जीव लावती, त्या रानाला पण तेवढाच जीव लावते ती. आई ती आई असते, तिचे म्हणजे शब्दात वर्णन नाही करू शकत. मग माणसाची असो किंवा मग प्राण्याची असो, तिला शेवटी आपल्या पोराची काळजीच असते, लेकरांची. आणि आपण अशा आईपासून असे लेकरं आपण तोडतोय. कुठंतरी नेऊन सोडतोय पिल्लांना. तिला काय वाटत असेल तिच्या, म्हणजे किती दुःख होत असेल तिला. आपल्याला साधं ठेस लागली तर आपण लगेच दवाखान्यामध्ये जातो, पण तिच्यापासून तर तिथं पोरगं तोडतात लोक. पोराला दूर करतात लेकरांना. काय त्या आईच्या मनावरती गोष्टी घर करून राहत असतील. नका करू यार, नका करू असं. म्हणजे छोटे छोटे पिल्लं असतात. शेवटी तिला पण मन आहे, तिला पण भावना आहे, तिला पण आपलेपण आहे, तिला पण तिचे लेकरं जवळ असावे वाटतात. आपण त्यांना कुठंतरी नेऊन सोडतो, त्यांच्यापासून ताटातूट करतो. खूप हे खूप मोठं पाप आहे, आईपासून लेकराला दूर करणं. हां, खुशीने जर त्याचा सांभाळ कोणी करणारा असेल तर तुम्ही त्याला देऊ शकता, पण ते देणं वेगळं. म्हणजे सांभाळ करण्याच्या हेतूने, भावनेने एखाद्या पिल्लाला दुसऱ्याला देणं, कारण त्या घरामध्ये पण तितकंच प्रेम भेटतं जिथं ते आत्ता आहे. तसं दूर करणं म्हणजे त्याला दूर करणं म्हणत नाही. त्याची कुठंतरी आनंदाने त्याचं सुखी जीवन जगू शकतो तो. त्याच्यामुळे ते देणं वेगळं आणि कुठंतरी नेऊन सोडणं वेगळं, ह्यात फरक आहे. त्याच्यामुळं आईपासून लेकराला कधीच तोडू नका, कुठंतरी पिल्लांना नेऊन सोडू नका. व्हॉट्सअपवरती, फोन करून, सोशल मीडियावरती भरपूर काही गोष्टी आहेत. आपण त्याच्यावरती टाकू शकतो की बाबा इथे 4 पिल्लं आहेत, 3 पिल्लं आहेत, कुणाला हवे असेल तर सांगा. किंवा त्यातून 1-2 पिल्लं म्हणजे ज्यांना आवड आहे, म्हणजे प्राणीप्रेमी आहेत, मांजरप्रेमी, ते घेऊन जातीलच. पण असं कुठंतरी नेऊन सोडणं लांब, दूर, हे त्याच्यावरती पर्याय नाही आहे.
त्याच्यामुळे एकच विनंती आहे की आईपासून लेकराला तोडू नका. ही कळकळीची विनंती आपल्या किंग बाबडे चॅनलकडून. कारण हे पोरं साऱ्यांचेच लाडके आहेत. त्याच्यामुळं आपला शब्द वापरला मी.